आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझे बाबा नाही आहेत ना, याचं कधीच वाईट वाटून घेऊ नको आता. आई पण असंच सांगते मला. आणि अजून काय म्हणते तुझी आई बाबांविषयी? काय नाही, आता मी थोडी मोठी झाले ना की ती मला सगळं सांगेल. बरं, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. आब्रा कटाब्रा गिली 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 चू. माझी सर्व तुम्हाला सून म्हणून चालेल काय? आई, माझं जरा अर्जंट काम आहे. ते काम एकदा मी संपवतो आणि मग मी घरी येतो. आई, आई, अहो लक्ष कुठे आहे? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. मी सुंदरी बद्दल विचार करत होते. सुंदरीचा का? कसं आहे, मी आणि मंगलताई, सुंदरीची आई, फुलांच्या निमित्ताने वारंवार भेटत असतो ना, त्यामुळे आमची छान मैत्री झाली आणि आम्ही आमचे सुखदुःख एकमेकींशी शेअर करतो. हा, मग तेव्हाच कळलं मला. काय? हेच सुंदरीच्या भूतकाळाबद्दल. खूप सोचलंय हो पोरीनं. सोप्या नव्हत्या गोष्टी तिच्यासाठी. तिची IAS ची परीक्षा चालू असताना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडथळ्यांवर मात केली आहे तिनं, पण डगमगली नाही ती. असंच असायला हवं माणसाने, नाही धनंजय? हे सगळं ऐकल्यावर तर सुंदरी मला जास्तच आवडायला लागली. अशी गुणी आई मिळायला सुद्धा भाग्य असावं लागतं. खूप नशीबवान आहे सावी. हे सगळं ऐकत असताना सतत माझ्या मनात येत होतं, सुंदरीच्या जागी दुसरी कुणी एखादी असती ना तर ती खचून गेली असती. असं असं काय घडलं होतं तिच्या आयुष्यात? वाव, मस्त आहे. मी माझ्या आईला पण दाखवेन. नाही नाही नाही, हे बघ, हे आईला नाही सांगायचं. काय तुला माहितीये ना आपलं स्कूल किती स्ट्रिक्ट आहे. आपल्या स्कूलमध्ये ना असं टीचरने स्टुडंटला गिफ्ट देणं हे अलाउड नाहीये. हे जर प्रिन्सिपलला कळलं ना तर मला शाळेतून काढून टाकतील. तुला चालेल का मला या शाळेतून काढलेलं? नाही. नाही ना? मग आपल्या दोघांचं सिक्रेट आहे, टॉप सिक्रेट. ओके ओके. कोणालाच नाही सांगायचं. डन? बरं मला सांग सावी, आईने तुझ्या बाबांचं नाव सांगितलंय का? नाही, तिने मला नाही सांगितलं. आदित्य नगरकर. हो, आदित्य नगरकर, सुंदरीचा नवरा. पण त्याचं नाव नाही लावत ती. आणि का लावावं तिनं? अहो, सुंदरीशी लग्न झालेलं असताना त्यानं तिला फसवून दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं आणि सुंदरीच्या आयुष्यात अडथळे आणले. त्या साहेबांना नाही का तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकवलं, तसं या आदित्यनं सुंदरीला एका खोट्या आरोपात अडकवून तिला तुरुंगात टाकेपर्यंत मजल मारली. आणि तेही कशासाठी? तर तिनं IAS ची परीक्षा देऊ नये म्हणून. पण तुम्हाला सांगते धनंजय, त्याही परिस्थितीत ह्या पटकीनं तुरुंगातनं परीक्षा दिली बघा. खरंच? धाकटी आहे की नाही मुलगी धनंजय? गेली 6 वर्ष सावीला आणि तिच्या कुटुंबाला एकटी सांभाळतीये. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला एकटीनं खंबीरपणे तोंड देते. ती तर देवाकडे प्रार्थना करते
तिच्या पदरात सुखाचं माप टाक, कारण ज्याला आयुष्यात दुःखाचे चटके बसलेले असतात ना, त्याला सुखाच्या प्रत्येक क्षणाची किंमत असते. ती प्रामाणिक आहे याचा विश्वास आता मला बसायलाच लागला होता. पण आता तुम्ही सगळं सांगितल्यावर तुम्हाला खात्रीच पटली आहे. आणि जस्ट होप ती माझी फाईल लवकर क्लिअर करेल. आणि एकदा काय ते मी DSPचा चार्ज घेतला ना, तर मग मैत्रीच्या मृत्यूला जी लोक कारणीभूत आहेत ना, त्या एकालाही सोडणार नाहीये मी. तेव्हा जाऊन माझ्या जीवाला आणि मैत्रीच्या आत्म्याला शांती मिळेल. अजूनही हे सुंदरीकडे एक कर्तव्यदक्ष कलेक्टर म्हणूनच बघताय. ती आरोहची आई आपली जोडीदार होऊ शकेल का, हा विचार यांच्या मनात कधी येईल? या साहेबने धनंजयची फाईल एकदम पक्की केली. काही करून हिला क्रॅक करावीच लागेल. शोधावं लागेल, काहीतरी भट नक्कीच सापडेल. थर्ड पेज, फिफ्थ पेज, फर्स्ट पेज, सेकंड पेज, थर्ड पेज आणि फोर्थ पेज गायब आणि परत फिफ्थ पेज. एक पान गहाळ. म्हणजे धनंजय नोकरीवरती असताना कुठल्या तरी अधिकाऱ्याने तर नक्कीच कोणीतरी फितुरी केली त्यांच्याच लोकांमध्ये, पैशांसाठी किंवा साहेबाच्या दबावाखाली. नक्कीच काहीतरी झोल आहे. त्याच्यातून नक्कीच काहीतरी मिळू शकतं. काय कबुलीचा बाप? त्याने हा गुन्हा कबूल केला आणि तशा कागदपत्रांवरती सही देखील केली. कसं शक्य आहे? जर असं असेल तर मग संपलं सगळं. म्हणजे एवढ्या एका कागदपत्रावरती धनंजयला सरासर दोषी ठरवलं.